असं वर्णन आहे हो. आमच्याकडे ऐश्वर्य श्रीमंती असं वर्णन आहे का? तुकोबाराय म्हणतात तर आमच्या घराची अवस्था जर कोणी पाहिला आलं तर अशी अवस्था आहे. धनकन घरो घरी पोट भरे भिके जतनती करी कोण गुरी वासरे. तुकोबारायांचं ऐश्वर्य तुकोबाराय सांगतात. धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी. धन कन आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये मागतो, जसं काही त्याच्यातून उदरनिर्वाह चालेल तसा चालवतो. जतनती करी कोण गुरे वासरे अशी संतांची ऐश्वर्याची अवस्था आहे. कुठल्याही संतांच्या जीवनचरित्राचा एकनाथ महाराज जर सोडले तर कुठल्याही संतांच्या जीवनाच्या संपत्तीचा जर आपण विचार करायला लागतो त्यांची हीच अवस्था आहे. ज्ञानोबारायांची अवस्था हीच आहे. नामदेवरायांची अवस्था हीच आहे. तुकोबारायांची अवस्था हीच आहे. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात आमच्या घरी देव आला तर देवाचं स्वागत करायला आमच्याकडे काही नाही. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. खर तर देव आमच्या घरी आले. देव घरी आल्यानंतर उपचार कधी करायला पाहिजे? षडशोपचारी देवाची पूजा करायला पाहिजे. पण आमच्याकडे काय नाही. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आता देव आलेत, देवाला बसायला आसन द्यायला पाहिजे म्हणून बाज दिली. बाज कशी? एक पायावर उभी असलेली बाज. 3 ठिकाणी तुकोबारायांनी त्या पायाच्या ठिकाणी दगडाचा लगोर वाचला आणि देवाला सांगितलं बसा देवा बाजवर. देव बाजवर बसले, खालचे लगोर कलले, बाज झाली वरी. देव गेले एका बाजूला. मोडक्याच बाजा वरी वाकळाच्या शेजा. काय करू उपचार खूप मोडके जर्जर. पण देवानी कसतरी सावरून घेऊन स्वतःला बसलं. तुकोबाराय म्हणतात देवा बाजवर आधारून आपण बसायचं नाही. आपल्याला आधार देऊन बाजवर म्हणजे बाजूला आधार देऊन आपण बसायचं. बाजूचा आधार घेऊन आपण बसायचं नाही. देव बसले आणि मग देव आले म्हटल्यानंतर 56 भोग मिठाईचं जेवण देवाला दिलं पाहिजे. पण तुकोबाराय सांगतात माझी ती शक्ती नाही. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. दरदरीत पाणी म्हणजे माठभर पाणी आणि मुठभर कन्या. आणि अशा पद्धतीनं भगवंताचा स्वयंपाक झाला आणि देवाला पात्रामध्ये कन्या वाढल्या पण कन्या थांबेना. का? एवढ्या पातळ होत्या की त्या स्थिर होईना. परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री मारुती बाबा कुरेकर सांगतात वर्णाचे प्रकार आहे. पहिलं वरण असं असतं जे वाढलं तिथून कुठं हलतच नाही, म्हणजे एवढं घट्ट असतं ते. दुसरं वरण त्याला जे काही आळं वगैरे केलेलं आहे त्याला सोडून हलत नाही, दुसरं वरण. आणि तिसरं वरण जे वाढायले त्याच्या माग माग पळत. असे काही वर्ण. तशी कन्या सुद्धा तुकोबारायांनी वाढलं की कन्या माग धावू लागले तुकोबारायांचे.
देवाच्या लक्षात आलं की 2 हातावर जेवण आटोपणं शक्य नाही. देवाने 4 हात धारण केले, चतुर्भुज रूप धारण केलं. 3 हाताने पात्र सावरलं आणि 1 हाताने जेवू लागले. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. देवाचं जेवण कसं बस झालं, पण काय देवाला त्या कन्या खाण्यात आनंद होता कोणास ठाऊक. देवाने अशा कन्या खाल्ल्या आणि मग तुकोबराय देवाला म्हणतात, देवा खऱ्या अर्थानं तुम्ही आला, तुम्ही आल्यानंतर तुमची खूप मोठी सोय करायला पाहिजे, 13 गुणी वेळा द्यायला पाहिजे, परंतु माझा नाईलाज आहे. 13 गुणी काय, 1 गुणी विडा द्यावा एवढं सुद्धा माझ्याकडे सामर्थ्य नाही. हे तुळशीचं पान घ्या आणि हाच विडा, मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. अशी तुकोबरायांची सांसारिक अवस्था आहे. कुठलंही प्रमाण काढा, तुकोबरायांचं सांसारिक जीवनाशी संबंध असणार. तुकोबरायांनी त्याच्यामध्ये संसाराची श्रीमंती सांगितली का दारिद्र्य सांगितलं? हो, दारिद्र्य सांगितलं की नाही. काय खावे आता कोणीकडे जावे, खावे आता कोणीकडे, काय खावे आता कोणीकडे गावात राहावे तवण्यामध्ये. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळी. कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. याचा अर्थ काय आहे? तुकोबरायांच्या जर सांसारिक जीवनाचा आपण विचार करायला लागलो तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये किंबहुना कुठल्याही संतांच्या जीवनामध्ये संपत्ती नावाचा घटकच नाही महाराज. सर्व संतांची जर लक्षणं आपण लक्षात घेतली, चरित्र लक्षात घेतलं, तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये हे दारिद्र्य असल्याचं आपल्याला पाहायला सापडतं. पण असं असतानाही तुकोबरायांच्या जीवनात एवढं दारिद्र्य, खाण्याची अन्नान्ना अवस्था आहे, पण तरी तुकोबरायांच्या चेहऱ्यावरून आनंद मात्र अखंड ओसंडून वाहत. कधीही त्यांच्या जीवनामध्ये प्रापंचिक प्रतिकूलतेचा परिणाम दिसत नाही. नाहीतर काही काही माणसं थोडंफार खालीवर झालं की असे तोंड करून फिरतात, फोडिली गौरी तैसा दिसे तोंडावरी. तुकोबरायचं फक्त गौरी झाकायचीच राहिली असं काहीच तोंड असतं. आणि तुकोबरायांची मात्र प्रसन्नता अढळ आहे, अचळ आहे, निसंशय आहे. हे काही साधकांनी पाहिलं. तुकोबरायकडे आले, प्रस्थानात वेळ झाली होती. तुकोबरायकडे आले म्हणू लागले, महाराज आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तुमच्या जीवनाकडं. काय दारिद्र्य आहे तुमच्या जीवनामध्ये? अन्नान्न दशा आहे, 18-20 दारिद्र्य. 18-20 दारिद्र्य म्हणजे जसं 18 दुने 18 त्रिक 18 म्हणतो ना आपण, असं 18 आटे 18 90
तसं 18 विश्वे म्हणजे 18 गुणिले 20 असं करायचं. किती होतं? म्हणजे 360 ही दिवस ज्यांच्या घरामध्ये दारिद्र्यच आहे. असं नाही की उसाचं बिल आलं म्हणजे श्रीमंत पुन्हा गेलं म्हणजे हे काय काय लोकांचं दारिद्र्य 18 विश्वे नसतं. कधी दारिद्र्य तर कधी श्रीमंती असं असतं. पण ज्यांच्या जीवनात कधी श्रीमंती नाहीच अशी या संत महापुरुषांची अवस्था साधकांनी डोळ्यांनी पाहिलेली. तुकोबरायकडे आली म्हणजे महाराज एवढं दारिद्र्य तुमच्या जीवनात, पण आनंद विचारात घेतला तर किती आनंद आहे तुमच्या जीवनात. आणि तुम्ही तर जगाला सांगत सुटता स्वप्नी हे दुःख कोणी, स्वप्नी हे दुःख कोणी गजरे भय सुटली कळी काळा स्वप्ने दुःख कोणी न देखे. किती दुःख जीवनात महाराज तुमच्या. आणि म्हणता दुःख स्वप्नात माहित नाही. दुःख ते कैचे नाही स्वप्नासी, भोगते मुक्ती झाल्या कामादिदासी. किती आनंद आहे जीवनात. आणि तसं पाहायला गेलं तर दुःखाचे किती प्रसंग तुकोबारायांच्या जीवनात. तुकोबाराय लहान असताना वडील वारले, पुढे आई वारली, मोठी भाऊजाई वारली, मोठा भाऊ घर सोडून निघून गेला, पुढे बायको मेली, मुलगा मेला. श्रीमंत होते तुकोबाराय, गरीब झाले. म्हणजे दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये महाराजांच्या घरी 20 वर्ष पुरेल एवढं धान्य होतं, पण लोकांची उपासमार तुकोबारायांना पावली नाही. घरात असलेलं सगळं धान्य गावच्या पारावर आणलं, वाटून टाकलं लोकांना. आणि दुसऱ्या सामान्य लोकांसारखं तुकोबारायांची जागा स्थिती झाली. आणि अशा स्थितीमध्ये तुकोबाराय आता राहू लागले. एवढं दारिद्र्य महाराज. श्रीमंती गेली, गरिबी आली, बायको मेली, मुलगा मेला. तुकोबारायांनी उदाऱ्या सुद्धा बुडवल्या लोकांच्या. म्हणजे लोकांचं उचललेलं नव्ह, लोकाला दिलेल्या. त्यावेळेला तुकोबारायांचे 2.25 लाख रुपये लोकांकडून येणं होतं. पण तुकोबारायांच्या लक्षात आलं की दुष्काळात लोक अन्न अवस्थेत आहेत, आपण काय म्हणून यांना आपले पैसे मागायचे. ते ज्या कोणाला किती दिलं, कोणाला किती नोंद वह्या होत्या, तुकोबारायांनी उचलल्या. कान्होबा महाराजांना सांगितलं, कान्हा तुझ्या ज्या काही तुझ्या शिष्याला येणाऱ्या ज्या उधार आहेत ते तुझं तू बघून घे, हे तुझ्या वह्या. आणि आपल्या नावे आलेल्या जेवढ्या काही वह्या होत्या तेवढ्या सगळ्या निल्या इंद्रायणीमध्ये सोडल्या. आणि सांगितलं, माते ह्या सगळ्यांचं कर्ज मला वापस प्राप्त झालं. या एकाचही माझं 1 रुपया कुणी देणं घेणं नाही. असं म्हणून अशा वह्या इंद्रायणीने सोडल्या. 400 वर्षापूर्वी 2.25 लाख रुपये एकदम एखाद्याच्या प्रपंचातून गायब होणं. प्रपंच डळमळीत होईल का नाही. आज बी आपले 1 लाख जर इकडे तिकडे गेले तर 2-2.5 एखादा दुसरा वर्ष लागतंय संसार सुरळीत व्हायला. लागतो का नाही. मग 400 वर्षापूर्वीचे 2.25 लाख म्हणजे आताची किती झाली बघा. गणित 200 कोटीला कमी नाही.
बरोबर आहे की नाही? 50 वर्षापूर्वी जर 1 लाख असते तर माणसं 10-5 एकर जमीन घेऊ शकत, 10-15 हजार रुपये एकर 50 वर्षाला, का तेवढं सुद्धा नसत. आता हे आमच्या काळात 15-16 लाख झालं आहे की नाही. सांगण्याचा हेतू हे तर 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुकोबरांनी उदाऱ्या बुडवल्या म्हणून तुकोबरांना दारिद्र्य आलं. ऐका, तुकोबरांना दारिद्र्य लोकाला दान केलं म्हणून आलं. म्हणून 400 वर्ष होऊन गेले तरी अजूनही तुकोबराचं नाव घेताना पुढे श्रीमंत श्री तुकोबरायला. का बर? दानात मिळालेलं दारिद्र्य श्रीमंत करणार आहे. नाहीतर लोकांचं लुबाडण्यात आलेली श्रीमंती सुद्धा लोकाला दरिद्री करणारी आहे, दरिद्री. म्हणून काय काय माणसं त्याचं कशाला नाव घेतात, त्या दरिद्र्याचं. लोकांच्या मुंड्या मोडणाऱ्याचं नाव घेतलं जात. का घेतलं जात? तुकोबराय श्रीमंत आहेत कारण तुकोबरांनी दानात संपत्ती दिली, दानात संपत्ती दिली म्हणून ते गरीब असूनही श्रीमंत आहेत. असू द्या, माझा आता तो मुख्य विषय नाही. पण तुकोबरांना दारिद्र्य आलं. खरं तर कधी कधी असं सांगा वाटतं की 2.25 लाख रुपये त्यावेळेला तुकोबरांनी उधारी माफ, म्हणजे काय, कर्ज माफी केली तुकोबरांनी. पण तुकोबरांच्या लक्षात आलं की माणसाचं कर्ज माफ केले हे गुन्हा चलत नाही. म्हणून जेव्हा वैकुंठाला निघाली की नाही तुकोबराय, तेव्हा तुकोबरांनी आपल्या एक एक वस्तू एकेकाला दिली. तुकोबरायचा भजन करायचा जो टाळ होता तो आळंदी आणि देहूच्या मध्ये लागणारं एक चिखली गाव आहे. त्या चिखलीला चिखली टाळगाव म्हणतात, कारण तुकोबरायची टाळ त्या गावात आहे. तुकोबरांनी जी ध्वजा होती की नाही, तुकोबरांची वारी करायची, ती नारायण महाराजांना दिली, पुढचा मुलगा म्हणजेच जिजाऊ साहेबांना दिली. आज जी देहूकर परंपरा आहे ती तुकोबरायांच्या ध्वजेची परंपरा आहे. आणि तुकोबरायचा जो विणा होता तो निळोबारायांना दिला आणि तोच विणा पुढं शिवकर शंकर स्वामीच्या द्वारा वास्करांकडे आला. आपले वास्कर मालक म्हणजे तुकोबरायांच्या विण्याची परंपरा आहे की नाही. म्हणून मुख्य परंपरा या दोनच वारकरी संप्रदाय, एक देहूकरांची, दुसरी वास्करांची. पुन्हा मग शाखा होत गेल्या, ज्याच्या त्याच्या तपाचं सामर्थ्य. असंही म्हणता येणार नाही की याच खऱ्या बाकी सगळ्या अशा, परंतु या मुख्य गोष्टी आहेत, या मुख्य परंपरा आहेत. तुकोबरायांनी विना निळोबारायकडं आणि ध्वजा म्हणजे वारी नारायण महाराजांकडे दिली. पण सगळे तुकोबराय वैकुंठाला निघाल्यानंतर सगळ्यांनी जे ते प्रसाद मिळाला म्हणून खुश, कीर्तनकार लोक नाराज झाले. तुकोबरायांना म्हणू लागले, महाराज टाळ दिला चिखलीला, विना दिला निळोबाला, ध्वजा दिली जिजाऊ मातेला, आम्हाला काय? तुकोबरायांनी सांगितलं, लोकांनी माझे 2.25 लाख बुडविले, मग तेवढी वसुली करा. म्हणून आज कीर्तनकार जे चालू आहे की नाही, एवढे द्या तेवढे द्या, ते दुसरं काय नाही, वसुली पथक. तुकोबरायचं वसुली पथक आहे, दुसरं काही कारण नाही. त्यामुळे